पुन्हा एकदा गणरायाला वंदन करून मी माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करतोय. बुवा बोलले बारी ठासून नाही घासून होणार. होणार बुवा, तुम्ही बोललात बारी होणार. ठीक आहे. बुवांचे गुण गावे थोडे कमी आहे कारण बुवांचा आवाज छान आहे. बुवांबद्दल प्रश्नच नाही. पण बुवा अहो काय तुमच्याकडे एवढं वाद्य संगीत वगैरे असताना बुवा तुमची आज भंबर उडाली हो. भंबर भंबर लक्षात ठेवा. आम्ही जर नौके उभ्या 7 ते 8 वर्षांनी उभे राहिलोय बुवा, त्यावेळेस जर मिळालं असत ना 2019 अगोदर नक्की तुम्हाला दामोदर बुवा काय तो तुम्हालाही दिसला असता. पण आज एवढं संगीत वगैरे असताना म्हणावं तेवढा तुमचा सोल बुवा लागला नाही. आणि बुवा डायरेक्ट हो गण झाले गवळण झाल्याच्या नंतर गवळण गायच्या अगोदर प्रश्न पण गायला लागले. आणि दुसरा कोणतरी कानात येऊन सांगतो तेव्हा बुवा म्हणतात प्रश्न बोल. बुवा डायरेक्ट माझ्या मिशांवर घसरले. तुम्ही माझ्या मिशांवर घसरले पण राधेला विसरले. बुवा आजची मी राधा आहे. लक्षात ठेवा. काय आहे? आजची मी राजा आहे. त्याच्यामुळे राधेवर विषय गायचा सोडून तुम्ही माझ्या मिशांवर गेलात. असो शान मान मान त्या शाहिराचा मान आहे तो शाहीर दामोदर गुरुले. आदरावर आहे बघा अशी कडक मध्ये फिरवतो. कधी ऐकणार नाही. जे खरं आहे त्याला खरं मानणार आणि त्याचा सन्मान करणार. बुवा साध्या विषयाला पण माझ्या हात घातलात नाही हो तुम्ही. एवढे ज्ञानीवंत तुम्ही. वयाचं 49 वर्ष आहे आज माझं. लक्षात ठेवा. तरी तुमच्या बरोबर कार्यक्रम करतोय हे तेवढंच महत्वाचं आहे. ऐका आता बुवाचा पहिल्यापासून सुरुवात करतोय. बुवा लक्ष असू द्या. तुमचा जो विषय होता त्या विषयाला पहिल्यांदा सुरुवात करतोय. मंडळी ध्यानपूर्वक ऐकायचं आहे कारण विषय हा जो गाभा असतो हा अतिशय महत्वाचा असतो आणि तो पटवून घेणं पण तेवढं महत्वाचं असतं. माझ्या प्रश्नाचं काही उत्तर बुवांनी दिलं नाही. असो मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते त्यांनी बुवा तुम्ही या जवळ यायचं आहे आणि ते ऐकायचं आहे. लक्षात ठेवा. तुमचा प्रश्न मंडळी ऐकाय बुवांचा काय होता. एकदा बृहस्पतीच्या विनंतीवरून क्रोधाचा अग्नी शंकराने क्षीरसागरात टाकला. तो क्रोधाग्नी क्षीरसागरात पडल्यावर गंगामुखाशी त्याचे बालकात रूपांतर झाले. तर त्या बालकाचे नाव काय. बुवाने कुठलीही बाजू सोडवलेली नाही. काही नाही. कुठलाही विषय नाही. बुवा मी तुमचं उत्तर देतोय अगदी व्यवस्थित शांतपूर्वक ऐकायचं. इथेही ज्ञानवाचक मंडळी इथे बसलेली आहे. आपणही ऐकायचं आहे आणि जर चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर तुम्हीही सांगायचं आहे. लक्षात असू द्या. ऐका. बृहस्पतीच्या विनंतीवरून शिवाने इंद्राला क्षमा केली परंतु त्याच्या 3ऱ्या डोळ्यातून उत्पन्न झालेला अग्नी जर पृथ्वीवर पडला असता तर त्याने अवघे विश्व होरपळले असते. त्यामुळे शिवाने तो गंगा नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते तिथे समुद्रात टाकले. बघा त्या ज्वालाने एका देखण्या राक्षस पुत्राचे रूप घेतले. त्या बालकाचे ओरडणे ऐकून तिन्ही विश्वे भीतीने कापू लागली. त्यावेळी देव धावतच ब्रह्माकडे पोहोचले आणि या विचित्र प्राण्याबाबत काहीतरी करण्याची विनंती त्यांनी ब्रह्माला केली. ब्रह्मा सागरात पोहोचला आणि त्याने त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले. लगेचच त्या मुलाने आपले हात ब्रह्माच्या गळ्याभोवती नेले आणि ब्रह्माच्या डोळ्यातून अश्रू येईपर्यंत त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ब्रह्माने मोठ्या मुश्किलीने त्या दैत्य मुलाच्या गुदमरणाऱ्या आलिंगनातून स्वतःची सुटका करून घेतली. त्या मुलाचे पालकत्व स्वीकारल्यास इच्छुक असलेल्या सागराने त्या ब्रह्माला त्या मुलाचे जन्मानंतरचे विधी म्हणजे बारसे करून त्याला नाव देण्याची आणि त्याच्या प्रारब्धाविषयी भाकीत करण्याची विनंती केली. त्या राक्षसाच्या पकडीमुळे डोळ्यात अश्रू आलेला ब्रह्मा म्हणाला, हा मुलगा माझ्या डोळ्यात जर पाणी आणू शकतो. काय बघा, ब्रह्माच्या डोळ्यात पाणी आणून सकल्यामुळे त्याचे नाव जालंधर असं ठेवलेलं आहे. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जालंधर. पान नंबर 127 तुम्हाला बुवा मान्य करून घ्यावा लागेल. नाहीतर तुमचा जो काही ग्रंथ असेल तो तुम्ही इथं घेऊन यायचा आहे. माझा ग्रंथही मी तुमच्या समोर इथं ठेवतो. अन्यथा हा जीतचा सामना करावा लागेल तुम्हाला. नाहीतर चांगल्या पद्धतीने मान्य करावं. तुमच्या इथे यथेच तुमच्या लोकांच्या जी काही मंडळी बसलेली आहे, ज्ञानकार वाचक आहे, त्यांच्या हस्ते आपला सत्कार केला जाईल एवढी आपल्याला विनंती आहे.
चला हर किती बी मनस फुटल फणस नाही चालणार हुशाऱ्या म्हणतोय का हर किती बी मनस फुटल फणस नाही चालणार हुशाऱ्या या गोरुले बुवाचा नाद नाही करायचा सनसनी तोऱ्या या गोरुले बुवाचा नाद नाही करायचा सनसनी तोऱ्या नाही तेरे भीती तुझ्या जाग्यांची मला नाही तेरे भीती तुझ्या जाग्यांची मला नाही तेरे भीती मकरात केलं तर पुरे आधी जाग्या जाग्यावर तुला खायला लावीन माती जाग्या जाग्यावर तुला खायला लावीन माती जाग्या जाग्यावर तुला खायला लावीन माती कधी हरलो मागे ना धरलो मागे नंतर वाजवला मी बोऱ्या त्याचा वाजवला मी बोऱ्या त्या दामोदर बुवाचा नाद नाही कराय सनसनी तोऱ्या त्या दामोदर बुवाचा नाद नाही कराय सनसनी तोऱ्या बुवाचा नाद नाही कराय सनसनी तोऱ्या त्या दामोदर बुवाचा नाद नाही कराय सनसनी तोऱ्या मनात फुटल भण चालणार उजाऱ्या त्या ठिकाणी श्री विजय बाचरे आणि कैलास बाचरे यांच्याकडून भाऊजी शाहीर निलेश निमरे यांस 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री पुनाजी यशवंत निमरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये, शुभ्रा अविनाश गोवळकर यांच्याकडून 200 रुपये. सर्व भक्तीदारांचे आम्ही सततच्या ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
ठिकाणी टायमाअभावी माझे प्रतिस्पर्धी शाही राकेश विचोरी यांना पण टाइम मिळाला हवा म्हणून एक गीत घेऊन एक प्रबोधन गीत घेतो. जी नारी आज जी आपली आई आहे, बहीण आहे, त्या बहिणीला आईला कमी लेकलं जातं. विचार करा, ती जर नसेल, जर ही बाई जी आहे ती 42 पिढ्या त्या पुरुषाचा उद्धार करते. 41 पिढ्या आई वडिलांच्या घरी आणि 41 पिढ्या नवऱ्याच्या घरी. ती जर नसेल तर हा नवरोबा काही करू शकत नाही. म्हणून नेहमी गाताना जे काय बाईवर गाता ते काय गाऊ नका, बाई श्रेष्ठच आहे. म्हणून मी काय म्हणतो बघा, कधी कमजोर समजू नको. अरे नारी जातीला कधी कमजोर समजू नको. ती कधी कमी पडणार नाही आणि तिच्या त्यागाचे महत्व वेड्या तुला कळणार नाही. 9 महिन्याचा गोळा तुझा जीवा पाड सांभाळ. अरे 9 महिन्याचा गोळा तुझा जीवा पाड सांभाळीला. अशा या उदाराईचं महत्व तुला कधी कळणार नाही. त्यागाची अन संघर्षाची, अरे त्यागाची अन संघर्षाची मूर्ती ठरली तुझ्या जीवनाचा, तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर 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 कासदिने ना सोडली, कासदिने ना सोडली, कासदिने ना सोडली. पोरासाठी घर घर फिरते अशी आकाशी घाट. तुझ्या जीवनाचा, तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर तुझ्या जीवनाचा, तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर तुझ्या जीवनाचा, तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर गाजी अन संघर्षाची मूर्ती ठरली तुझ्या जीवनाचा, तुझ्या संसाराचा. घेऊन शिरावर तुझ्या जीवनाचा,